मी खरं सांगू, एवढा त्रास करून नको घेऊस. नाही, मला कळतंय ती तुझी बायको आहे, तुझं जीवापाड प्रेम आहे तिच्यावर, पण तिचं नाहीये ना. तिला तुझ्या प्रेमाची किंमत अजिबात नाहीये. तू बघितलंस ना कशी फडाफडा बोलत होती. तुला सुद्धा, मला सुद्धा, आपल्या घरच्यांना. कुणाचीच किंमत नाहीये तिला अजिबात. मी चांगला विश्वास ठेवला रे तिच्यावर. तिच्या चांगुलपणाला मी भुलले, हे माझं चुकलं. मला ठाऊक होतं एक ना एक दिवस हे सगळं घडणार आहे. ऐक ना, तू न विसरून जा तिला, आणि जेवढ्या लवकर विसरशील तुझ्यासाठी तेवढंच चांगलं आहे सारंग. खरंच सावली असं नाही वागू शकत आई. मी ओळखतो तिला. तिने नेहमी या घराच्या भल्याचाच विचार केलाय. विठ्ठलावर एवढी श्रद्धा असलेली मुलगी असं नाही करू शकत. तिने तुला पण वाचवलंय, आणि जेवढं मी तिला ओळखतो ते नकळतपणे नेहमी तुझी साथ दिली आहे. मी नाही कुठे म्हणते, आणि त्या सगळ्या गोष्टींची मला जाणीव आहे. पण त्या बदल्यात आपण तिला किती छान आयुष्य दिलं. हे एवढं मोठं घर, वैभव तिने कधीतरी बघितलं होतं का? किती आनंदात ठेवलं तिला आपण, हो की नाही? पण याची तिला जाणीव नाही. तिला आणखीन हाव सुटली होती असं मला वाटतंय. आणि काय झालं होतं एवढं, मला सांग ना, एवढं काय झालं होतं? एक साधी माफी मागितली असती तर सगळं सुरळीत झालं असतं ना. घटस्फोट, डिवोर्स पेपर्स पाठवले तुला, तुला न सांगता निघून गेली गावाला. एवढं काही घडलं होतं का? खरंच मला सांग, खरंच सांग. मी सांगते तिचं प्लॅनिंग होतं हे सगळं. तिला हे सगळं आधीपासूनच करायचं होतं. तिला एक काहीतरी निमित्त मिळालं, बाकी काही नाही. प्लीज सारंग, ऐक माझं, प्लीज. सारंग, आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. अगदीच काही चुकीचं नाही. मला कळते तुझं प्रेम होतं तिच्यावर आहे, पण तिचं तुझ्यावर एवढंच प्रेम होतं का जेवढं तू करतोस तिच्यावर प्रेम? आणि मला नेहमी वाटतं की खरं प्रेम असेल ना तर ते आपल्याकडे परत येतं, तसंच ते परत येईल. पण आत्ता या क्षणाला मला असं वाटतं तिने घेतलेल्या निर्णयाचा तू आदर केला पाहिजेस. तिला वेगळं व्हायचंय ना, तिला डिवोर्स पाहिजे तर देऊन टाक. कारण तिला या नात्यामध्ये राहायचंच नाहीये तर काय करणार तू तरी? हेच मला तिच्या तोंडून ऐकायचंय बस. अरे असं काय करतो म्हणजे? कोणाचा असतो? सॉरी, माझा. आलोच. सारंग, साहेब, शिकार जाळ सापडलेली आहे. पोरगी आपल्या ताब्यात आहे. हे गुंडांचा पाडगावकर कशाला फोन केलास सांग, आणि तिच्या समोर केलास तुम्हाला फोन? अहो नाही साहेब, तिला नाही माहिती मी फोनवर आहे ते. साहेब, तिचं करायचं काय? ती सारंग साहेबांना भेटायला जात होती. सारंगला भेटायला? ती इथे येतं कामा नये, लक्षात ठेव. तिला तिथेच थांबव. मी तुला सांगतो ते नीट ऐक. हा, प्लॅन नीट कळलाय ना? नसेल कळला तर पुन्हा सांगतो. ठीक आहे साहेब. मला का आणलंय तुम्ही इथे? कोणी पाठवलंय तुम्हाला? मला काही झालं ना तर सारंग सर तुम्हाला जिवंत नाही सोडणार. ए, तू काहीच करू शकत नाही. अरे तुला आता आम्ही सोडत नसतोय. खूप दिवस झाले तुझ्यावर पाळ ठेवून होतो, पण तू नेहमी हातातून निसटायचीस. पण आता तू स्वतःहून आमच्या जाळ्यात सापडली आहेस, आणि आम्हाला माहिती आहे की तुझ्या पोटात बाळ आहे. काय? तुम्हाला कसं माहित? ए, आम्हाला सगळं माहिती असतं. तुझ्या सारंगवर सुद्धा आमची नजर आहे, आणि तुझ्या घरातल्या मोठ्या व्यक्तीचा आमच्या डोक्यावर हात आहे. काय खोटं बोलताय तुम्ही? खोटं बोलतोय? हा, हे बघ, हे बघ,
तिलोत्तमा मॅडम, हा सगळा त्यांचा डाव आहे. त्या माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवावर उठल्यात. तुझा काळ आता जवळ आलाय. त्याच व्यक्तीचा आदेश आहे की तुला आणि तुझ्या बाळाला कायमचं संपवायचं. ए, पकड दिला. कुठे गेले असेल? आता साहेबांनी विचारलं तर काय सांगायचं? साहेब का आपल्याला सोडणार नाही. चल तिकडे बघू. आता माझा पुनर्जन्म झालाय. ज्या घरात मी मायेने राहिले तिथेच माझ्या बाळाच्या आणि माझ्या मृत्यूचा कट रचला गेला. आता मला त्या गावातही परत जाता येणार नाही आणि घरी जाण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी कुठल्याच ओळखीच्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही. विठ्ठला, माझ्यासाठी नाही पण माझ्या या निरागस बाळासाठी मला जगावं लागेल. आता या सावलीला स्वतःचं अस्तित्व पुसून टाकावं लागेल. कोणालाही कळता कामा नाही की मी जिवंत आहे. मला आता अज्ञातवासात जावं लागेल. विठ्ठला, तूच मार्ग दाखव. सापडली? नाही. अरे इथंच कुठं. थांब, साहेबाला फोन लावतो. विचार बेटा. काय रे माझी छकुल्या? साहेब, एक गडबड झाली. काय गडबड झाली रे? साहेब, ती पोरगी खूप आगाऊ निघाली. आम्हाला धक्का मारून जंगलात शिरली. ती पोरगी सारंगपर्यंत पोहोचली ना माझी वाट लागेल. आणि तुम्हाला पण मी सोडणार नाही, कळलं का? शोधतोय आम्ही तिला. ती इथंच कुठेतरी असेल. शोधून काढ. मला ती पोरगी पाहिजे. हो हो साहेब.